नमस्कार, मी रुपाली. रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आपल्या टिफिन सर्व्हिस सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत गुरुवारी रात्रीचा मेनू. तर आज असा खास मेनू आहे मटार पनीरची भाजी, फोडणीचं वरण, जीरा राईस. तर 50 ते 60 लोकांसाठी आपली सिरीज सुरू आहे. त्याचं सर्व प्रमाण मी तुम्हाला दाखवत आहे. 2 किलो वाटाण्याच्या शेंगा आपण सोलून घेतलेल्या आहेत. 1 किलो आपण इथं पनीर घेतलेलं आहे. वाटण्यासाठी आलं लसूण घेतलेलं आहे. 50 ते 60 ग्रॅम आलं अशा पद्धतीने घेतलेलं आहे. काजू आणि मगजबी आपण भिजत ठेवलेले आहेत. 100 ग्रॅम काजू आणि 50 ग्रॅम आपण मगजबी घेतलेले आहेत. 1 किलो टोमॅटो आपण उकडून घेतलेले आहेत. उकडून त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत. 1.5 किलो कांदा आपण घेतलेला आहे. तो पण उकडून घेतलेला आहे. आलं लसणाची आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे. 1.5 वाटी खोबऱ्याची पण आपण पेस्ट घेतलेली आहे. कांद्याची पेस्ट बनवलेली आहे. टोमॅटोची पेस्ट बनवलेली आहे. ते 1.5 वाटी आपण खोबऱ्याची पेस्ट बनवलेली आहे. आलं लसूण पेस्ट अशा सर्व पेस्ट आपण तयार करून घेतलेल्या आहेत. आता एका मोठ्या कढईमध्ये आपण तेल घालायचं आहे. मी सांगत असते नेहमी तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवायचं आहे, पण मटार पनीरची भाजी आहे म्हणून थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त लागणार आहे. आता याच्यामध्ये मी काही खडे मसाले घातलेले आहेत. त्याच्यामध्ये लवंग, मिरी, तमालपत्र, शहाजिरे, मसाला वेलची, हिरवी वेलची, दालचिनी. आता याच्यामध्ये आपण खोबरं वाटून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे. सुकं खोबरंच मी त्याची पेस्ट बनवलेली आहे. 1.5 गोटा मी खोबरं घेतलेलं होतं. आता खोबरं छान परतून झालं की त्याच्यामध्ये आपण कांदा घातलेला आहे. जो उकडून कांदा घेतलेला होता त्याची पेस्ट बनवलेली आहे ती घातलेली आहे. कांदा तेलामध्ये परततो तोपर्यंत आपण जीरा राईस बनवून घेऊयात. इथे 2 कुकर मी जीरा राईस लावलेला आहे. मी नेहमी सांगत असते की 50 ते 60 लोकांसाठी 3 किलोचा भात लागतो. 1-1 किलो भात आपण कुकरमध्ये लावलेला आहे. त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे 2-2 चमचे. काही थोडेसे खडे मसाले म्हणजे दालचिनी, लवंग, मिरी, मसाला वेलची, तमालपत्र असे अगदी कमी प्रमाणात मी खडे मसाले वापरलेले आहेत. अगदी झटपट असा जीरा राईस होतो. थोडेसे गरम मसाले घातल्यामुळे फ्लेवर पण छान लागतो. मी तुम्हाला नेहमी सांगत असते की 50 ते 60 लोकांसाठी 3 किलो राईस, 3.5 ते 4 किलोची कणिक लागते. 1 ते 1.25 किलो तूर डाळ लागते. हे प्रमाण मी तुम्हाला नेहमी सांगत असते. आता ह्याच्यामध्ये आपण एक एक पळी तेल घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि माझ्या कुकरमध्ये अगदी एका शिट्टीमध्ये भात अगदी व्यवस्थित होतो. आता कांदा पण आपला तेलामध्ये छान परतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालूयात. आपली टिफिन सर्व्हिस सिरीज कशी वाटते ते कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ जरा थोडेसे लेटच टाकते मी. काही कामामुळे गडबडीमुळे व्हिडिओ टाकायला जमत नाही. आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट घातलेली आहे. आता हे सर्व छान परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. तर बेडगी आणि लवंगी मिरची आहे, मिक्स मिरची आहे ती मी घातलेली आहे 5 ते 6 चमचे. मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवायचं आहे. तुम्हाला किती तिखट लागतं किंवा किती कमी तिखट लागतं याच्या अंदाजे आपण मसाला टाकायचा आहे. मी 5 ते 6 चमचे मसाला घातलेला आहे. 2 चमचे हळद घातलेली आहे. हळद मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. अगदी तेल सुटेपर्यंत वाटण आपल्याला परतायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण जे काजू आणि मगज भिजत घातलेले होते त्याची पेस्ट बनवलेली आहे ती घातलेली आहे. ग्रेव्हीला कलर छान आलेला आहे ना. आपले सर्व मसाले आहेत ते घरचे वापरतो आपण, त्याच्यामुळे भाज्यांचा कलर खूप छान असतो. थोडीशी साखर घालायची आहे 2 चमचे. आपण टोमॅटो घालतो भाजीला आंबटपणा येऊ नये, तो बॅलन्स व्हावा म्हणून थोडीशी साखर टाकलेली आहे. 2 ते 3 चमचे आपण इथे जिरे पावडर घातलेली आहे. 2 ते 3 चमचे आपण इथे धने पावडर घातलेली आहे. आता हे सर्व छान मिक्स करून घेऊयात. ग्रेव्ही आपली छान परतून झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण वाटाणे जे सोलून घेतलेले आहेत ते टाकूयात. 2 किलो वाटाण्याच्या शेंगा आपण सोलून घेतलेल्या होत्या. वाटाणा छान आता या वाटणामध्ये परतून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 50 ते 60 ग्रॅम खवा घातलेला आहे. खवा घातल्यामुळे ग्रेव्हीला चव पण चांगली येते. 4 चमचे किचन किंग मसाला घातलेला आहे.
चवीनुसार मीठ घालायचं आहे. ग्रेव्ही छान परतून घ्यायची आहे. आता पनीर टाकायचं आहे. पनीर टाकून अगदी अलगद हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये गरम पाणी वापरायचं आहे. जेवढ्या प्रमाणात तुम्हाला भाजी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये गरम पाणी वापरायचं आहे. भाजीला छान उकळी आणून द्यायची आहे. भाजी उकळल्यानंतर त्याला घट्टपणा येतो. आपण खोबरं वापरलेलं आहे, मगजवी, काजू वापरलेले आहेत, त्याच्यामुळे भाजी छान घट्ट होते. तर भाजीला छान उकळी आलेली आहे. आपल्या मटार पनीरला छान उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे. तर आपली ही मटार पनीर छान तयार झालेलं आहे. आजचा सर्व मेनू आपला तयार झालेला आहे. छान मटार पनीरची भाजी, फोडणीचं वरण, जिरा राईस, चपाती असा आजचा मेनू आहे. तर आजचा हा मेनू तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवायचा आहे. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये टिफिन कसे भरते, काय क्वांटिटी ठेवते ते सांगितलेलं आहे. आपल्या अगोदरचे व्हिडिओ आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेलीच आहे. आपले सर्व डबे मुलींचे आहेत, जास्त करून मुलांचे अगदी कमी आहेत. त्याच्यामुळे मुलींच्या डब्याला क्वांटिटी कमी असते, कारण मुलींना तेवढंच जेवण लागतं, तेवढंच आपण देतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.